महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार 66वा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत नगरीमध्ये शांतता। स्टेजवरच्या सगळ्या पोलिसांनी खाली बसून घ्या। आधी पोलीस खाली बसा म्हणजे बाकीचे खाली बसतील। महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे कुणी पंचाशिवाय कुणी उभा राहू नका। पंचाशिवाय कुणी उभा राहू नका। जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कृपा करून इथं बसलेली सर्व जे लोक आहेत तिथं बसलेली लोक आहेत कृपा करून आपण स्टेजवरनं परत या। याच्या आधी एक सुद्धा मॅच मध्ये आपण जर बघितलं असेल कुणी मागच्यांना दिसत नाही। आपल्याला मागची लोक महत्वाचे कृपा करून स्टेजवरनं उठा। बघा लोक प्रतिसाद देत आहेत। कृपा करून स्टेजवर कुणीही बसू नका कारण आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण तिथं स्टेजवर न जाता इथंच पैलवानांची जोडी आपण लावू। त्याचं मुख्य कारण होतं स्टेजवर गर्दी नको। कृपा करून कुणी गर्दी करू नये अशी विनंती। महाराष्ट्रातली आणि देशातली एक नंबरची कुस्ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा। पोलीस मित्रांना विनंती आहे की आपण खाली बसायचंय। कोण होणार 66वा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत नगरीमध्ये। लाल कास्टूमचा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर, निळ्या कास्टूमचा पैलवान वेताळ शेळके सोलापूर जिल्हा, सरपंच म्हणून रवी बोत्रे सर पुणे, साईड पंच म्हणून प्राध्यापक मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर, आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर PSI सांगली आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर आणि आदरणीय नवनाथ धमाळ सर अशी कुस्ती लागलेली आहे। कर्जत नगरीमध्ये कोण होणार 66वा महाराष्ट्र केसरी। कुस्ती महर्षी स्वर्गवासीय मामासाहेब मोहोळ यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गदा। हो बाप रे बाप। उपमहाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय एकेरी पट काढण्याचा सुंदर प्रयत्न होता तो रेड कास्टूमचा आहे बघा। त्यातून भक्कम बचाव बनावं लागेल वेताळ शेळकेचा। काय घडतंय काही घडू शकतंय। कोणते एक छाक मारण्याचा वेताळ शेळकेचा आटोकाट प्रयत्न आहे। दोन्ही पैलवानांना गाढ अनुभव स्पर्धेतला आहे। घोट्यामध्ये पट काढलेला आहे बघा। एकेरी पट काढलेला आहे। कोणते एक छाक डावाची सुंदर पकड आहे। दोघांनाही समान संधी होती आणि थोडी आरामात कुस्ती म्हणून परत खडाखडीला सुरुवात होती बघा। राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही पैलवाना अनुभव असणारे पैलवान रेड कास्टूम मध्ये लढतोय तो माजी महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि एक आक्रमक कुस्ती करण्यात वाकबर असणार आहे तो वेताळ शेळके। वॉर्निंग काय दिलेला आहे? पॅसिव्ह दिलेला आहे। दोन्ही इंटरनॅशनल पैलवान आहेत बघा। आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत। काक्यात हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे तो रेडचा। दोन्ही आक्रमक कुस्ती करण्यात वाकबर आहेत। काय घडलं काही घडू शकते अशी कुस्ती आहे। झोला देण्याचा प्रयत्न होता पण तिथलाच भक्कम बचाव म्हणावा लागेल। हा दुहेरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल। कच्चं काम झालं बघा। अनुभवानं दोन्ही मल्ल श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत। काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता। पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं केलेला आहे। पॅसिव्हचा गुण आहे। कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते, पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो। खरं तर 66वा महाराष्ट्र केसरी 6 मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकीद देत आहेत आणि बेसावधपणाचा पुरेपूर फायदा घेतला तो वेताळ शेळकेनं घेतला।
काही 2 गुणाची कमाई केलेली आहे ती फ्ल्यूनं केलेली आहे. अनुभवी पैलवान सुद्धा बेसावध राहिला तर काय घडू शकतंय बघा. चॅलेंज आहे काय? हो, चॅलेंज आहे. जिरिया पाटील, आदरणीय बंकट यादव सर आणि नवनाथ धमाळ सर, आपण निर्णय द्यायचा आहे. चॅलेंज आलेला आहे ब्ल्यूचं. दिनेश लेखन कैदी केलेली आहे ती रेड न केलेला आहे. पॅसिव्हचा गुण आहे. कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते, पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला 1 गुण मिळतो. खर तर 66वा महाराष्ट्र केसरी 6 मिनिटांमध्ये ठरणार आहे, पण सारखी ताकीद देत आहेत. आणि क्रमांक 2 सावधपणाचा पुढे ब्ल्यू ने बॅक थ्रो मारलाय 4 पॉइंट. चॅलेंज 1. अरे शिट्टी वाजू द्या ना, लक्ष द्या शिट्टीकडे, का उभा राहू नको. एक 4 न कुस्ती सुरू आहे बघा. पैठा थ्रो मारला आणि 4 गुणाची भक्कम आघाडी घेतली ती ब्ल्यूनं. पहिल्या दुहेरी पटाला घुसलेला आहे तो रेड कास्ट्यूमचा पृथ्वीराज पाटील. सुंदर दुहेरी पटाची पकड आहे बघा. तितकाच भक्कम बचाव म्हणावा लागेल. आणि चॅलेंज आलेला आहे, परत चॅलेंज आलेला आहे. ब्रेक टाइम संपलेला आहे काय नवनाथ सर? चॅलेंज परत आलेला आहे. पहिल्या हाफ मध्ये 3 मिनिटांमध्ये गुणफलक असा आहे तो रेड 1 आणि ब्ल्यू 4. काय कुस्ती झाली बघा. अत्यंत बेसावध अवस्थेत असताना ब्ल्यूनं हल्ला केला आणि अगदी आरामात 4 गुणाची कमाई केली. परत एकदा आक्रमक झाला तो रेड पृथ्वीराज पाटील. लक्ष द्या, टाइमवर लक्ष द्या. स्टॉप. मॅट क्रमांक 2 वरती चॅलेंज आलं होतं. 0 डिसिजन आहे. ऍक्शन व्हायच्या अगोदर टाइम संपलेला आहे, त्यामुळे नो पॉइंट. चॅलेंज लॉस अगेन्स्ट 1. ऍक्शन डेंजर पोझिशनला याच्या अगोदर टाइम संपलेला आहे. टाइम ऑफ दाखवता येते, त्यामुळे पुढची पोझिशन ही नाहीये. चॅलेंज लॉस अगेन्स्ट 1. परत एकदा आक्रमक कुस्ती झालेली आहे बघा. रेड आक्रमक झालेला आहे. 1-5 पहिल्या फेरीमध्ये स्कोर आहे. अजूनही 3 मिनिटाचा वेळ आहे, काही घडू शकतंय. जर पहिल्या हाफ मध्ये 1-5 न कुस्ती चालली, परत खाली बसा पलीकडल्या बाजूला. दुहेरी पट काढण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. तेवढाच भक्कम बचाव आहे वेताळ शेळकेचा. खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. कुस्ती कधीही टर्न होऊ शकते, काही होऊ शकते. दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत. आणि परत एकदा बैठ्या स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे बघा. काखेत हात घालून आता सुद्धा काही घडू शकते. काखेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो वेताळ शेळके. 1-5 स्कोर आहे. 2 मिनिटं वेळ शिल्लक आहे बघा. अजूनही काही घडू शकतंय. महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती. कोण होणार 66वा महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या
काही मिनिटांमध्ये होणार आहे. चालू असलेल्या कुस्तीचा गुणफलक 1-5. लाल कास्टूम मध्ये खेळतो तो मुंबईचा कोल्हापूर आणि लोखंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला. 2 गुणाची कमाई केली वेताळ शेळकेनं सोलापूरच्या. 1-7. 1 मिनिट 24 सेकंद टाइम. कुस्ती अतिशय तोलामोलाची आहे. श्वास रोखून धरणारी कुस्ती. कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार. पंचाचा निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील, इंटरनॅशनल पैलवान, इंडियन आर्मीचा पैलवान. हो, तिथं मोळी डावाची पकड. एक जण कोचिंग करा. कोचेसला विनंती आहे, एक जण कोचिंग करा. हो, बाप रे बाप. शेवटचे अवघे 30 सेकंद. 1-7. हल्ला धुडकावून लावला वेताळ शेळकेनं. पृथ्वीराज पाटलानं घोट्यातून पट काढला होता. अवघ्या 20 सेकंदामध्ये कळणार. हो, कोण होणार 66वा महाराष्ट्र केसरी. गुढीपाडव्यानिमित्त लाखो जणांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ शेळके सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला. टाळ्या करा, टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि विजेत्याने उपविजेत्याला खांद्यावर घेतलं. शक्ती भक्तीचा संगम. विजेत्याने उपविजेत्याला खांद्यावर घेतलं. महाराष्ट्र केसरी झाला 2025चा वेताळ शेळके सोलापूर. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे. अर्जुन आव्हाडी, काकासाहेब पवार आणि गोविंद पवार यांचा पट्टा. मी कुस्ती निवेदक पैलवान भालचंद्र रणशूर हिंगोली इथंच आपल्या वाणीला विराम देतो. सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला. दादा उर्फ वेताळ शेळके. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे. अर्जुन आव्हाडी, काकासाहेब पवार आणि गोविंद तात्या पवार यांचा पठ्ठा. आणि उपविजेता झाला संग्राम पाटील. स्टेजवरती जायचंय. उपमहाराष्ट्र पृथ्वीराज पाटील स्टेजवरती जायचंय. उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील. दोन 2025चा महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके सोलापूर जिल्हा आणि उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर. पत्रकार बंधू नोंद असू द्या. ज्युरी नवनाथ धमाळ सर आणि प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर दोघांचेही कौतुक आहे. अरुण भाऊ, हॅलो.